ट्विटर युद्ध कशाला म्हणताय तुम्ही? वैचारिक युद्ध म्हणा. एक माध्यम आहे सध्याच्या काळामध्ये आपल्या भूमिका व्यक्त करण्याचा. आणि तुम्ही कोणत्या भूमिकेतून हे प्रश्न विचारताय मला माहीत नाही. कोणत्या प्रश्नाविषयी तुमचं रेल्वेच्या संदर्भात रेल्वे मंत्र्यांनी यादी मागितली, अजून तुमच्याकडून यादी आली नाही महाराष्ट्र सरकार. पियुष गोयल हे महाराष्ट्राचे प्रतिनिधी आहेत, राज्यसभा महाराष्ट्राच्या विधानसभेतल्या आमदारांचा निवडून दे. तर महाराष्ट्राच्या बाबतीत अशा ज्या गोष्टी आहेत ना, त्यांनी फार त्यात चिवडत बसू नये कोणीही. तुम्ही जर राज्याचं, तुम्ही देशाचे मंत्री आहात, पण तुम्ही या राज्याचे प्रतिनिधी आहात. पियुष गोयल असतील, अन्य आपले मंत्री असतील, इतर राज्यांपेक्षा देशातल्या महाराष्ट्राचे प्रश्न वेगळे आहेत, मुंबईचे प्रश्न वेगळे आहेत. हे केंद्रातल्या प्रत्येक मंत्र्यानं समजून घेतलं पाहिजे. आणि यादीचं म्हणाल तर महाराष्ट्रातून अशा अनेक गाड्या यादीशिवाय सुटलेल्या आहेत, सरकारनं न मागताही. नागपुरातून सुटल्या असतील, पुण्यातून सुटल्या असतील, त्याची यादी आमच्याकडे आहे. तेव्हा यादी वगैरे कशाला मागत बसतात? राज्य सरकारशी संवाद ठेवला. महाराष्ट्राचं सरकार हे विरोधी पक्षाचे सरकार आहे या भूमिकेतून बाहेर पडला आणि राज्य म्हणून पाहिलं तर या याद्या वगैरे मागण्याचा प्रश्न येणार नाही, इतकंच मी सांगतो. फक्त महाराष्ट्राकडेच यादी मागितली जाते असं दिसतंय आता. आणि महाराष्ट्राचेच केंद्रातले मंत्री मागतात, याचं आश्चर्य सुद्धा आहे आणि याचा खेद सुद्धा. योगी आदित्यनाथ यांनी पण ट्विट केलंय की महाराष्ट्रात परप्रांतीयांचे हाल होत आहेत, त्यांना अन्न पाणी मिळत नाहीये. मुख्यमंत्र्यांकडे त्यांचा रोख आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की जर महाराष्ट्राला जर कामगार हवे असतील, युती कामगार, तर आता युतीची परवानगी घ्यावी लागेल. आम्हाला सुद्धा इथे एक एम्प्लॉयमेंट एक्शन काढावं लागेल बाहेरच्या कामगारांसाठी आणि सगळ्यांना पारखून घ्यावं लागेल. योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या राज्यातल्या लोकांची चिंता व्हायला पाहिजे. जे मजूर इथून गेले आहेत, काही लाख देशभरातून, मुंबईतून नाही, ते आपापल्या गावात सुखरूप पोहोचलेत का? त्यांची व्यवस्था होते आहे का? त्यांना अन्न पाणी मिळते आहे का? या व्यवस्थेत त्यांनी आता पडायला पाहिजे. कारण गाझियाबादच्या सीमेवर किंवा इतर काही सीमांवरती देशभरातून गेलेले हिंदी भाषिक मजूर कशा नरकयातना भोगत होते आणि त्यांना आपल्याच गावात आणि घरात जाण्यापासून कसं रोखण्यात आलं होतं हे अख्ख्या देशानं आणि जगानं पाहिजे. त्याच्यामुळे महाराष्ट्राला दोष देण्यापेक्षा या मजुरांची साधारण 1.5 महिना महाराष्ट्राने जी व्यवस्था केली होती त्याचे व्हिडिओ क्लिप्स आम्ही त्यांना पाठवले. रेल्वे स्थानकावरून हे जेव्हा मजूर जात होते तेव्हा उद्धव ठाकरे जिंदाबाद, जय महाराष्ट्र या घोषणा ते करत होते. हे योगींना बहुतेक आवडलं नसावं, पण अनेक राज्य महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानले की त्यांच्या भागातील कामगारांची, कष्टकऱ्यांची काळजी कशी आम्ही उत्तम पद्धतीने घेतली याचं त्यांनी जाहीर कौतुक केलं. मग ते ओरिसाचे नवीन पटनायक असतील, पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी असतील, बिहारचे अनेक मंत्री किंवा मुख्यमंत्री असतील, तेलंगणाचे, आंध्रचे मुख्यमंत्री असतील, सगळ्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे आणि सरकारी यंत्रणेचे आभार व्यक्त केले. सर, हिंदी में राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राज्यपालांची सदिच्छा भेट घेतली आहे असं त्यांच्या पक्षाचे नेते सांगतात. पण काय एकदम पवार भेटले, आज संध्याकाळी नारायण राणे भेटणार आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादीला राष्ट्रपती राजवटीचं भीती वाटते म्हणून या सगळ्या भेटीगाठी होत आहेत का? काय नेमकं चाललंय पडद्यावर? कोणाला भीती वाटते? राष्ट्रवादीला, सरकार, महाविकास आघाडी सरकार, महाविकास आघाडीला. मी सुद्धा परवा भेटलो त्यांना. मुख्यमंत्री अधूनमधून भेटत असतात. राजभवन हे असा परिसर आहे, तिथेच एकदा गेल्यावर पुन्हा पुन्हा जावं असं वाटतं. निसर्गरम्य आहे, वास्तुशिल्प, वास्तुकला उत्तम प्रकारे तिकडे जपलेली आहे.
पुरातत्व खात्यानं काही चांगल्या इमारतींचं रक्षण केलेलं आहे आणि त्या पुरातत्व खात्याच्या इमारतीमध्ये खूप चांगली माणसं राहायला येतात, त्यांच्याशी संवाद साधणं हा एक आनंद असतो. बाजूला समुद्र आहे, मोरांचे थवे नाचत असतात, नारळाची झाडं आहे. हे सगळं सुद्धा मुंबईतल्या आमच्यासारख्या लोकांना कधी पाहता येत नाही. एखादे राज्यपाल चांगले असले, मायाळू असले, तर ते आमच्यासारख्यांना चहापानाला बोलवतात. तेवढंच आम्हाला ते निसर्ग दर्शन होतं. राज्यपालांशी विविध विषयांवर चर्चा करता येते. पवार राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय आणि सगळं हे राजभवनावरचं निसर्ग सौंदर्य आणि त्याचबरोबर राजकीय नेत्यांना पाहावंसं वाटतंय. राज्यपाल बोलवतात ना चर्चेसाठी, म्हणून म्हटलं. राज्यपालांना प्रशासकीय नेत्यांचे अधिकार देखील हवे आहेत, अशा प्रकारची बातमी. या संदर्भात त्यांनी प्रधानमंत्री मोदी आणि राष्ट्रपतींशी बोलायला हवं. ते घटनात्मक पण पद एका आहे. बाजूला नेते राज्यपालांवर टीका करतात, खंत व्यक्त करतात, आरोप करतात, तेच नेते पुन्हा राज्यपालांनाही भेटतात. का अधिकार आहे नेत्यांचा आणि राज्यपालांचा? एखाद्या घटनेवर टीका करणं म्हणजे त्या माणसाशी संपर्कच ठेवणं नाही त्या व्यक्तीशी, हे चुकीचं आहे. संवाद आणि सुसंवाद असायला पाहिजे राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, आणि ती महाराष्ट्राची परंपरा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी रेल्वे मंत्र्यांची तारीफ केलेली आहे. रेल्वे मंत्र्याला खूप चांगलं काम करतंय असं त्यांनी म्हटलं. आपली काय? आम्ही त्यांना ते वाईट काम करतात असं कधी म्हटलं नव्हतं. आम्हाला अपेक्षित गाड्या मिळाल्या नाही. त्या मिळाल्या असतात तर कदाचित स्थलांतरित मजूर हे लवकर त्यांच्या गावाला पोचले असते. इतकीच भूमिका राज्य सरकारने घेतल्यावर श्री पियुष गोयल यांनी त्याच्यावरती थोडी चीड व्यक्त केली. सध्याचं एकंदर वातावरण पाहता चिडचिड होणं स्वाभाविक आहे. नाही, पण महाविकास आघाडी सरकार हे स्थिर आहे, मजबूत आहे का? कारण काल पृथ्वीराज चव्हाण यांनी असं म्हटलंय की हे सरकार आमचं नाहीये, हे शिवसेनेचं सरकार आहे. कारण मुख्यमंत्री शिवसेनेचे आहे. एक लक्ष, सरकार महाविकास आघाडीचं आहे आणि मुख्यमंत्री शिवसेनेचे आहे. साधारण अशी एक राजकीय परंपरा असते की ज्या आघाडीत ज्या पक्षाचा मुख्यमंत्री असतो त्याच्या नावानं सरकारची ओळख असते. ठीक आहे, चला. सर, हिंदी में अध्यक्ष राज ठाकरे ने देखील परब आमट्यांच्या मुद्द्यावर हिंदी एक मराठी गाना, एक लास्ट नाही हो गया. सर उनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी- आप बताइए. सर हिंदी में जानना चाहेंगे कि इस क्या वजह है कि महाराष्ट्र सरकार पैसेंजर्स का लिस्ट केंद्र सरकार को दे नहीं रही है? कोई जरूरत नहीं. सर सामने पूरे देश में से कौन से राज्य से इस प्रकार की लिस्ट रेलवे मंत्रालय ने मंगाई है मुझे मालूम नहीं. महाराष्ट्र सरकार का जो काम है इस मामले में बहुत ही बढ़िया तरीके से चल रहा है. हम मानते हैं कि रेलवे मंत्रालय पर बहुत बड़ा प्रेशर है पूरे देश से लोगों को अपने अपने घर पहुंचाना. महाराष्ट्र ने जितनी मांग की थी रेलवे ट्रेन की उतनी नहीं मिल पाई है. इस बारे में अगर सरकार की तरफ से कोई टिप्पणी की है तो उसमें कोई इतना गुस्सा होने की ज़रूरत नहीं है. और देखो, लाखों मजदूरों को महाराष्ट्र सरकार ने अपने गांव, अपने घर, अपने प्रदेश में पहुंचाया है. ये बड़ी बात है. बहुत से लोग अभी भी अपने घर जाना चाहते हैं, अपने अपने अलग अलग राज्यों में. अगर सरकार, राज्य की सरकार और केंद्र की सरकार दोनों मिलकर प्रयास करें तो ये लोग अपने घर पहुंच सकते हैं. सर उनकी सर, तरफ लेकिन से क्या कहा वजह गया है? 46 ट्रेनों की लिस्ट ही आपकी योगी तरफ से दी आदित्यनाथ गई, अभी कह रहे हैं कि जबकि वो अगर 125 ट्रेनों को लेकर वो लोग तैयार हैं. जो लिस्ट हमारे पास हमको देनी थी वो हमने रेलवे मंत्रालय को दी है और उसकी सूची भी हमने जारी की. कितनी सर, ट्रेनों की सर? राजनीतिकरण हो रहा है, आपको लगता है इसमें पॉलिटिक्स हो रहा है? देखिए, पॉलिटिक्स नहीं होना चाहिए. मुख्यमंत्री साहब ने कल जो बयान दिया है उनके फेसबुक लाइव में यही कहा था कि सरकार चाहे किसी भी पार्टी की हो, किसी भी राज्य में, केंद्र की जिम्मेदारी है, आप हमारे गार्डियन हैं, तो पक्षीय राजनीति, पॉलिटिकल जो राजनीति है अपनी अपनी पार्टी की, वो नहीं करनी चाहिए. और ये देश हमारा है, लेकिन सभी हो रही राज्य है, क्या हमारे आपको लगता हैं. है बीजेपी की तरफ से? अभी महाराष्ट्र के बीजेपी के नेता जिस तरह से ब्लैक फ्लैग, काले झंडे दिखा रहे थे और दिखा रहे हैं, उससे तो लगता है कि इस संकट में भी
कोई राजनीतिक दल अपनी अपनी राजनीतिक रोटियां सेकना चाहते हैं। सर, योगी आदित्यनाथ में जानना चाहेंगे कि सर योगी का कहना है कि महाराष्ट्र सरकार ने अपने मजदूरों का देखभाल नहीं किया, क्या इसमें कोई सच्चाई है? जो लाखों मजदूर मुंबई से और महाराष्ट्र से यूपी तक हमने पहुंचाए हैं, कुछ लोग चलकर गए, वो हमारी जिम्मेदारी नहीं है, वो केंद्र की जिम्मेदारी है। अभी वो कह रहे हैं कि तो अगर आप उनका सार्वमत लें, उनसे बातचीत करें, तो उनके मन में और दिमाग से एक ही नारा घूमेगा, जय महाराष्ट्र। अभी उत्तर प्रदेश के सर, मुख्यमंत्री तो योगी लेकिन अब आदित्यनाथ लगता है कह कि रहे अब वो कह रहे हैं कि महाराष्ट्र में अगर exchange वापस खोलना आना पड़ेगा, है आपने जैसा तो कहा वापस परवानगी कि लेनी पड़ेगी, परमिशन लेनी पड़ेगी आपको। अभी ये राज ठाकरे ने भी ये मांग की है कि यहाँ से भी परमिशन। देखिए, इस प्रकार की भाषा हमने नहीं की। इस प्रकार की भाषा का इस्तेमाल, दुर्भाग्य है, उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री जिन्हें हम संत का दर्जा दिया है, वो महात्मा है, योगी जी ने की है। इतने सालों साल से हमने पूरे देश के मजदूरों को मुंबई ने पाला है, पोसा है, बड़ा किया है, घर दिया है, दाना पानी दिया है, उसमें से ज़्यादा उत्तर प्रदेश के थे। हमारे यहाँ एक भाईचारे से रहते थे। अभी संकट के घड़ी में मजबूरन उनको जाना पड़ा। ये केंद्र सरकार की कुछ नीतियाँ उसमें जवाबदार है, लॉकडाउन की वजह से काम नहीं है, तो उसका दोष अगर कोई राज्य सरकार को देता है तो ये ठीक नहीं है। तो क्या लेकिन परमिशन के लिए आप लोग अप्लाई करेंगे अगर आपको मजदूर चाहिए तो? आप अपने लोगों को अगर वो महाराष्ट्र में या और किसी राज्य में नहीं भेजना चाहते तो वो राज्य की जिम्मेदारी, हम हमारे क्या। सर, एक सवाल सर, आप गवर्नर से मिल रहे हैं और इसके साथ ही शरद पवार जी भी मिल रहे हैं, अचानक से आप लोग मैं राज्यपाल से 2 दिन पहले ही मिलकर आया। जी, मेरी बातचीत ठीक तरह से हुई उनसे, बहुत सी जानकारी राज्यपाल साहब ने मुझे दिया, हमने भी उनको दी। राज्यपाल साहब